अकोले तालुक्यात आदिवासी स्वाभिमानचे प्रतीक अन्यायाविरुद्ध झुंज देणारे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या 178व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन केलं जात असताना अनेक राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी मात्र या दिवशी पाठ फिरवल्याचं चित्र समोर आलंय। यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीची भावना व्यक्त होते। राघोजी भांगरे हे केवळ एक नाव नसून आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचा आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभारलेल्या सशस्त्र लढ्याचा इतिहास आहे। सह्याद्रीच्या कुशीतून उठलेला हा लढा आजही प्रेरणा देणार आहे। मात्र त्यांच्या स्मृतिदिनी अपेक्षित असलेली उपस्थिती आणि आदरभाव दिसून न आल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अकोले तालुका हा शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा म्हणून ओळखला जातो। सामाजिक न्याय, समता आणि क्रांतीचा वारसा सांगणाऱ्या या भूमीतच आज अशा क्रांतिकारकाच्या स्मृतीकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होतीये। त्यामुळे राघोजी भांगरे यांचं नाव केवळ राजकीय स्वार्थासाठीच वापरलं जातं का, असा सवाल सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होऊ लागलाय। स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की वर्षभर विविध कार्यक्रमात आणि भाषणात राघोजी भांगरे यांचा उल्लेख केला जातो, मात्र त्यांच्या स्मृतिदिनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अभिवादन करण्याची जबाबदारी मात्र अनेक जण टाळतात। आणि हे केवळ औपचारिक आदराचं दर्शन आहे की खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांचा स्वीकार, यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आता गरज आहे ती केवळ अभिवादनापुरतीच मर्यादित न राहता त्यांच्या विचारांचा आणि संघर्षाचा वारसा पुढे नेण्याची, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि समाजात जागरूकता निर्माण करण्याची। अन्यथा अशा महान व्यक्तिमत्वांचे नाव केवळ राजकीय घोषणांपुरतेच मर्यादित राहण्याचा धोका नाकारता येणार नाहीये। राघोजी भांगरे यांचा स्मृतिदिन हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून तो अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे आणि हीच जाणीव पुन्हा जागवण्याची वेळ आता आली आहे। ब्युरो रिपोर्ट, अकोले 9 साठी सुनील चास्कर, अकोले।